दादा पवार, त्याचबरोबर माननीय खासदार श्रीरंगजी बारणे, भाजपचे अध्यक्ष आणि आमदार माननीय शंकरजी जगताप, माननीय शत्रुघ्नजी काटे, माननीय योगेशजी बहल आणि माननीय माजी आमदार विलासजी लांडे आणि सर्वच उपस्थित मान्यवर, आरपीआयच्या नेता सोनकांबळेताई, सुलभाताई उबाळे। खरं तर आज माननीय अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली, त्या निमित्तानं जाहीर सत्काराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। पिंपरी चिंचवडकरांसाठी ही झालेली निवड सोनेरी अक्षरात खऱ्या अर्थाने लिहिली जाईल, कारण पिंपरी चिंचवडचा इतिहास जर आपण पाहिला, राजकारणाचा इतिहास पाहिला तर तो चालू होतो अण्णासाहेब मगर यांच्यापासून। रामकृष्ण मोरे सर असतील, तदनंतर गजाननजी बाबर असतील, विलासजी लांडे असतील, माननीय कैलासवासी लक्ष्मण जगताप असतील आणि खऱ्या अर्थानं विकास पुरुष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय अजितदादा पवार असतील। पण राजकारणामध्ये एक गुरु लागतो आणि तो गुरु माननीय अण्णा बनसोडे यांना अजितदादा पवार यांच्या रूपाने खऱ्या अर्थानं सापडला आणि म्हणूनच आज अण्णा आपण इथपर्यंत झेप घेऊ शकलो। मागच्या निवड झाल्यानंतर माननीय अजितदादा यांनी त्या विधिमंडळामध्ये अण्णांच्या बाबतीतला मागच्या निवडणुकीचा एक किस्सा सांगितला आणि किस्सा सांगत असताना तो महाराष्ट्राने सर्वांनी ऐकला। पण मला आवर्जून सांगायचं आहे, अण्णांची सुरुवात ही सगळ्यांना कल्पना आहे की पान टपरीपासून झालेली जरी असली तरी त्यांचं कामातलं सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सातत्यानं अण्णा काम करतात, या विधानसभेमध्ये सातत्यानं त्यांनी निवडणूक लढवल्या आणि सातत्यानं काम राष्ट्रवादी पक्षाचं करत राहिले, म्हणून ही पावती त्यांना त्यांच्या रूपानं मिळालेली आहे। आज माननीय अजितदादा या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली, मी स्वतःही या पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक होतो आणि त्यावेळेस माननीय अजितदादा पवारसाहेब आणि माझीही त्या ठिकाणी भेट झाली। पण त्या भेटीनंतर मला काय घडलं मला कल्पना नाही, पण दादांना कदाचित त्याची कल्पना असावी। अगदी 20-25 दिवसामध्येच मला त्या ठिकाणी विधान परिषद त्या ठिकाणी मिळाली आणि मीही या पिंपरी विधानसभेत आमदार झालो आणि नंतरच्या घडामोडी सगळ्यांना माहिती आहेत। पण हे सगळं घडत असताना पिंपरी चिंचवडचं जे काही भवितव्य आहे, पिंपरी चिंचवडची सुरुवात आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांची मैत्री सगळ्यांना माहिती आहे आणि दादांशी माझा ज्यावेळेस संपर्क आला, अनेक वर्षापासून मी दादांना ओळखतो, पण त्यांचा कामातला स्वभाव आणि बारकावा मी नेहमीच टिपलेला आहे आणि मला मागच्याही भाषणात मी सांगितलं की आज माननीय अण्णा बनसोडे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली असेल, पण याचे सर्वात मोठे हकदार आणि खऱ्या अर्थानं अण्णांना ज्यांचा आशीर्वाद मिळाला आहे, जो आपल्या संपूर्ण देशाला मिळाला आहे, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्याचमुळे आज खऱ्या अर्थानं अण्णा त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून बसले। सर्वांना न्याय देण्याची भूमिका माननीय अजितदादा पवार या ठिकाणी करत आहेत हे, आणि आताच सगळ्यांना माहिती आहे 100 दिवस पूर्ण झाले या सरकारला आणि अत्यंत दिमागात अनेक योजना माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी सगळ्या साकारल्या आहेत। मी या निमित्तानं माननीय अण्णा बनसोडे यांचा मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी स्वागत करेल आणि हे जे पद आपल्याला मिळाले अण्णा, हे पिंपरी चिंचवड शहरातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे सोनेरी पान आहे। त्यामुळं या पदाचा उपयोग, जास्तीत जास्त उपयोग आपल्या सगळ्या दीनदुबळ्या दलित आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बांधवांसाठी आपण नक्की कराल अशी मी आशा बाळगतो आणि माननीय अजितदादा पवार यांना मी खऱ्या अर्थानं आभार मानेल की हे महत्त्वाचं पद आपण पिंपरी चिंचवडसाठी ठेवलं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।